मोठी बातमी सध्या समोर येते। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादांच्या स्नेहभोजनाला सेनेच्या इतर मंत्री आणि आमदारांनी मात्र दांडी मारली। एकनाथ शिंदे सोडून इतर आमदार आणि मंत्री गैरहजर असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। एकंदरीतच एकनाथ शिंदे सोडून आता शिवसेनेचे इतर मंत्री राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं त्या स्नेहभोजनाला आले नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी मधली जी धुसफूस ही पुन्हा एकदा आता चव्हाट्यावर येते का असं शक्यता सध्या निर्माण होतीये। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सर्व मंत्र्यांना आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। मात्र त्याच अजितदादांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनी आणि आमदारांनी मात्र सुट्टी मारल्याचं दिसून आलं। या स्नेहभोजनासाठी फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेकडून उपस्थित असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या शिवसेना आणि राष्ट्रवादी मधले जे आमदारांचे एकंदरीतच अंतर्गत वाद आहे हे आता पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील दिसून येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे सोडून इतर आमदार आणि मंत्री गैरहजर होते। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये यामुळे काही अंतर्गत धुसफूस आहे का, वाद आहे का आणि ती पुन्हा एकदा आता ही जाहीर होऊ लागली आहे का अशी शक्यता सध्या निर्माण होतीये। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ज्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झाल्याचं दिसून आलं होतं आणि मात्र या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे इतर मंत्री आणि इतर नेते मात्र दिसून आले नव्हते। तर सातत्यानं जे राज्य मंत्रिमंडळातले जे मंत्री आहे, आमदार आहेत ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात। त्याचबरोबर वादग्रस्त वक्तव्य सातत्यानं समोर येत असतात। त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या नेत्यांची कोंडी होते का अशी शक्यता सातत्यानं वर्तवली जात असते। आणि आता ज्यावेळी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे स्नेहभोजन झालं त्या स्नेहभोजनाला मात्र आता शिवसेनेच्या नेत्यांनी दांडी का मारली, त्यांचे अंतर्गत वाद आणखी वाढलेत का, महायुतीमध्ये आता बिघाडी झाली का अशी चर्चा जोर धरू लागली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, शिवसेना राष्ट्रवादीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येते का अशी चर्चा आहे, कारण अजितदादांच्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अनुपस्थित होते। अगदीच अंकिता, पाहायला गेलं तर ही शिवसेना राष्ट्रवादीची धुसफूसच म्हणावं लागेल आणि ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। कारण एकनाथ शिंदे यांना जर सोडलं तर अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला शिवसेना आणि इतर मंत्र्यांची दांडी पाहायला मिळाली। काल बांद्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अजित पवार यांचा वाढदिवसाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे ते एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी जे ते हजेरी लावली होती। मात्र एकनाथ शिंदे यांना सोडता एकही मंत्री व आमदार या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता। त्यामुळे त्या एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहेत त्या राजकीय वर्तुळात त्या चर्चेंना उधाण आले। आणि मात्र महेंद्र, शिवसेनेच्या मंत्री किंवा आमदारांकडून या संदर्भातली काही स्पष्टोक्ती करण्यात आली आहे का? आपण मागे पाहिलं असेल की शिवसेना जे शिंदेचे आमदार आहेत त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी घडतात, काही घटना घडतात त्या गोष्टीवरती जे ते एकनाथ शिंदे नाराज होते आणि त्यांनी त्याबाबत निश्चित महेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खूप धन्यवाद।